ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ಸ್ಟಡಿ ವಿತ್ ಪರಶುರಾಮ್ಗೆ ಸ್ವಾಗತ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ 9ನೇ ತರಗತಿ ಹಿಂದಿ ಭಾಗ 1ರ ಪಠ್ಯಪುಸ್ತಕದ 6ನೇ ಗದ್ಯ ಪಾಠ ಚೇರಾ ಪುಂಜಿ ಸೆ ಆಯಾ ಹೂಂ ಅಂತಕ್ಕಂಥ ಪಾಠದ ಅಭ್ಯಾಸ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳನ್ನು ನೋಡೋಣ. ವಿಡಿಯೋದ ಡಿಸ್ಕ್ರಿಪ್ಷನ್ ಬಾಕ್ಸನ್ನು ಚೆಕ್ ಮಾಡಿ, ಎಲ್ಲ ವಿಷಯಗಳಲ್ಲಿ ಕೂಡ ಪಾಠದ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ಸೊ ದಯಮಾಡಿ ಅವುಗಳನ್ನು ನೋಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಮತ್ತು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡೋದನ್ನು ಮಾತ್ರ ಮರೆಯದಿರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಚೇರಾ ಪುಂಜಿ ಸೆ ಆಯಾ ಹೂಂ ಅಂತಕ್ಕಂಥ ಗದ್ಯ ಪಾಠದ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳನ್ನು ನೋಡುವ. अभ्यास. मुख्य प्रश्न एक वाक्य में उत्तर लिखिए अंत केಳಿದ್ರು. किस राज्य को बादलों का घर कहते हैं? सो द आंसर इज मेघालय राज्य को बादलों का घर कहते हैं. दूसरा प्रश्न, जीप में लेखक के साथ और कौन बैठे हैं? जीप में लेखक के साथ एक अधिकारी, संगमा और उनके 2 दोस्त बैठे हैं. प्रश्न 3, मेघालय के 3 पर्वतीय अंचलों के नाम लिखिए. खासी पर्वत, गारो पर्वत और जयंतिया पर्वत. प्रश्न 4, मेघालय में हर कहीं कौन सी पारिवारिक व्यवस्था है? सो द आंसर इज मेघालय में हर कहीं पारिवारिक व्यवस्था मातृसत्तात्मक है. प्रश्न 5 है, नौह संगतियांग प्रपात किस नाम से लोकप्रिय है? उत्तर है नौह संगतियांग प्रपात मासमाई नाम से लोकप्रिय है. छठा प्रश्न, गारो समूह किस जाति का अंग माना जाता है? गारो समूह बोडो जाति का अंग माने जाते हैं. मुख्य प्रश्न 2-3 वाक्यों में उत्तर लिखिए. उसमें पहला प्रश्न था यस, बिजली उत्पादन के बारे में संगमा ने क्या कहा? उत्तर है संगमा कहते हैं कि आपको जानकर ताज्जुब होगा कि मेघालय में खपत से ज़्यादा पन बिजली का उत्पादन होता है. हम अतिरिक्त बिजली अन्य राज्यों को देते हैं. वैसे यदि यहाँ सभी गांव बिजली से जगमगा उठे तो भी अतिरिक्त बिजली का उत्पादन होता रहेगा. प्रश्न 2, माइती बाजार का वर्णन कीजिए. उत्तर है स्त्रियों का बाजार माइती बाजार कहलाता है. ये स्त्रियां सुबह से लेकर शाम तक व्यापार करती हैं. किस प्रकार का वर्ग भेद इनमें नहीं होता. प्रश्न 3, चेरापूंजी की विशेषता क्या है? चेरापूंजी एक पर्वतीय क्षेत्र है. विश्व में सबसे अधिक वर्षा के लिए चेरापूंजी प्रसिद्ध है. चेरापूंजी समुद्र की सतह से कोई 1300 मीटर ऊपर है. यहाँ अनेक जलप्रपात हैं ಅಂತ ಬರ್ತಾರೆ ಸಾಕು. नेक्स्ट, मासमाई गांव की गुफाएं कैसी हैं? मासमाई गांव की गुफाएं अंधेरी हैं. मशाल या टार्च के बिना अंदर जाना संभव नहीं होता. ये गुफाएं लंबी और प्राचीन काल की हैं ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಇನ್ನು ಥರ್ಡಲ್ಲಿ ದ್ವಿತು ಶಬ್ದों को पाठ में से चुनकर लिखिए ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು. ಅಲ್ಲಿ ऊंचा नीचाದ, ರೀತಿ ರಿವಾಜ್, ಕಲ್ ಕಲ್, ಛಲ್ ಛಲ್, ಅಗಲ್ ಬಗಲ್, ऊपर नीचे ಅಂತ ಇದೆ. ಇನ್ನು ಫೋರ್ತಲ್ಲಿ रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए अंत इतो. मेघालय की राजधानी डैश है शिलंग. चेरापूंजी शिलंग से डैश किलोमीटर की दूरी पर है 53, इट मीन्स 53. मेघालय में हर कहीं पारिवारिक व्यवस्था डैश है मातृसत्तात्मक. चेरापूंजी समुद्र की सतह से कोई डैश मीटर ऊपर है 1300, इट मीन्स 1300. खासियों को समाज में डैश की दृष्टि से देखा जाता है. सम्मान इज द राइट आंसर. नेक्स्ट, जोड़कर लिखा गया है ऑलरेडी इसमें. यस, चेरापूंजी की सड़कें. सो द राइट आंसर इज कोहरे के घिरी हुई हैं. तमाम दुकानों पर स्त्रियां सौदा करती हैं. चेरापूंजी में साल भर वर्षा होती रहती है. नोंग क्रेम खासी लोगों का लोकप्रिय नृत्य है. बेहडेन खलाम ये तो जयंतिया पहाड़ियों का उत्सव है ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಇಷ್ಟಿತ್ತು ಫ್ರೆಂಡ್ಸ್. ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಹೊಂದಿಸಿ ಬರೆಯಿರಿ ಪ್ರಶ್ನದ ಒಂದು ಉತ್ತರಗಳು. ಇನ್ನು ನೆಕ್ಸ್ಟ್, ಬೇ ಉಪಸರ್ಗ ಲಗಾಕರ್ ವಿಲೋಮ್ ಶಬ್ದ ಬನಾಯಿ ಅಂತ ಕೇಳಿದರು. ವೆರಿ ಈಸಿ ಅದ. ರೋಕ್ ಟೋಕ್ ಬೇ ರೋಕ್ ಟೋಕ್, ಇಜ್ಜತ್ ಬೇ ಇಜ್ಜತ್, ರಹಮ್ ಬೇ ರಹಮ್, ಇಮಾನ್ ಬೇ ಇಮಾನ್, ಕಸೂರ್ ಬೇ ಕಸೂರ್, ವಫಾ ಬೇ ವಫಾ, ಶಕ್ ಬೇ ಶಕ್, ತಾಜ್ ಬೇ ತಾಜ್, ಸಹಾರಾ ಬೇ ಸಹಾರಾ, ಕಾಬೂ ಬೇ ಕಾಬೂ ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಇನ್ನು अब आपको किसी यात्रा पर जाना है, सोच समझकर आप इन वाक्यों को एक क्रम में लिखिए ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು. यात्रा स्थल को चुनना, फर्स्ट वन बरीबेको. बस या रेल की आरक्षण की व्यवस्था. थर्ड, छुट्टी लेना. नेक्स्ट, होटल से संपर्क कर कमरा निर्धारित करना. लास्ट, कपड़े सामान बांध लेना ಅಂತಕ್ಕಂಥ ಈ ಆರ್ಡರಲ್ಲಿ ಬರೆದ್ರೆ ಆನ್ಸರ್ ಕರೆಕ್ಟ್ ಆಗ್ತದೆ. ಇನ್ನು ಜಲಪ್ರಪಾತ, ಜಲ್ ಅಂತಕ್ಕಂಥ ಶಬ್ದ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಬಳಕೆ ಆಗ್ತದೆ ಅಂತ ಕೇಳಿದರು. ಸೊ ಬಹಳ ಕಡೆ ಇದೆ. ಸೊ ದ ಆನ್ಸರ್ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ जलवायु, जलमग्न, जलप्रलय, जलधारा, जलप्रपात, नयन मनोहर होते हैं. इन जलप्रपात से विद्युत उत्पादन किया जाता है. जल क्रीड़ा, जलप्रपात देखने के लिए पर्यटक आते हैं ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು.
इन संकेत बिंदुओं के आधार पर अपनी किसी यात्रा का वर्णन कीजिए ಅಂತ ಕೇಳಿದರು. कहाँ गए थे? मैसूर देखने गए थे. किसके साथ गए थे? अपने मित्र के साथ गए थे. कब गए थे? गर्मियों की छुट्टियों में गए थे. कैसे गए थे? रेल में यात्रा करते हुए गए थे. उस स्थान में क्या क्या देखा? चामुंडी पर्वत, चिड़ियाघर, सेंट फिलोमिना चर्च आदि दर्शनीय स्थान देखे. कोई विशेष अनुभव? मेरा मन प्रफुल्लित हो उठा. मेरी यह पहली यात्रा सफल होने के कारण मुझ में आत्मविश्वास की भावना प्रबल हो गई कि मैं अकेला किसी भी जगह आसानी से आ जा सकता हूँ. इन संकेत बिंदुओं की दृष्टि से अतिवृष्टि और अनावृष्टि की होने वाली हानियाँ ಅಂತ ಕೇಳಿದರು. अतिवृष्टिಯಿಂದ ಏನು हानि अदंದ್ರೆ फसल बर्बाद हो जाती है, किसानों को नुकसान होता है, मजदूरों को काम नहीं मिलता है. इन अनावृष्टिಯಲ್ಲಿ फसल सूख की जाती है, किसानों की स्थिति में दयनीय स्थिति हो जाती है, पक्षी जानवर भूखे मरते हैं ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಇನ್ನು ಲಾಸ್ಟ್ ಅನುರೂಪತೆ ಕೇಳಿದರು. ಸೊ ಗೊತ್ತಿದೆ, ಕರ್ನಾಟಕದ ರಾಜಧಾನಿ ಇದೆ, ಅದು ಬೆಂಗಳೂರು ಅಂತ ಇದೆ. ಹಾಗಾದರೆ ಮೇಘಾಲಯದ ರಾಜಧಾನಿ ಶಿಲಾಂಗ್ ಇಸ್ ದ ರೈಟ್ ಆನ್ಸರ್. ರಾಜಸ್ಥಾನ್ ಅನ್ನೋದು ರೇತ್ಕಾ ಪರ್ವತ್ ಪ್ರದೇಶ್ ಅಂದರೆ ಮರಳು ಪ್ರದೇಶ ಅಂತ ಪ್ರಸಿದ್ಧಿಯಾಗಿದ್ದರೆ ಮೇಘಾಲಯ ಏನಂತ ಪ್ರಸಿದ್ಧಿಯಾಗಿದೆ? ಪರ್ವತೀಯ ಪ್ರದೇಶ. ಅದೇ ಥರ ಮಣಿಪುರ ಇಂಪಾಲ್ ಇದೆ ರಾಜ್ಯದ ರಾಜಧಾನಿ. ಹಾಗಾದರೆ ಬಾಂಗ್ಲಾದೇಶದ ರಾಜಧಾನಿ ಏನಾಗ್ತದೆ? ಢಾಕಾ ಈಸ್ ದಿ ರೈಟ್ ಆನ್ಸರ್. ಇನ್ನು ಲಾಸ್ಟ್ ಏನು ಕೇಳಿದ್ರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನೋಂಗ್ ಕ್ರೇಮ್ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ನೃತ್ಯದ ಡ್ಯಾನ್ಸ್ ಅದ. ಹಾಗಾದರೆ ಬೇಹಡೋನ ಕಲಾಂ ಅಂತ ಏನು ಕೇಳಿದರೆ ಉತ್ಸವ ಪರ್ವ ಅನ್ನೋದು ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಆನ್ಸರ್ ಫೆಸ್ಟಿವಲ್ ಅಂತ ನಾವೇನು ಮಾಡ್ಬೋದು ಹೇಳ್ಬೋದು. ಇಷ್ಟಿತ್ತು ಸ್ನೇಹಿತರೆ ಎಸ್ ಚೇರಾ ಪುಂಜಿಸೆ ಆಯಾ ಹೂಂ ಅಂತಕ್ಕಂಥ ಗದ್ಯಪಾಠದ ಅಭ್ಯಾಸ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳನ್ನು ನಾನು ನಿಮಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ವಿಡಿಯೋನ ಲೈಕ್, ಶೇರ್ ಮತ್ತು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡೋದನ್ನು ಮಾತ್ರ ಮರೆಯದಿರಿ. ಕನ್ನಡ, ಇಂಗ್ಲೀಷ್, ಹಿಂದಿ, ವಿಜ್ಞಾನ ಮತ್ತು ಸಮಾಜ ವಿಜ್ಞಾನದಲ್ಲಿ ಇದೇ ಥರದ ಎಲ್ಲ ಪಾಠಗಳ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳು ನಿಮಗಾಗಿ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ಸೊ ಅವುಗಳ ಯೂಸನ್ನು ತಗೊಳ್ರಿ. ಆಲ್ರೆಡಿ FASA ಎಕ್ಸಾಮ್ ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ ಅಂತೂ ಕೂಡ ಕಂಟಿನ್ಯೂ ಆಗಿ ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾನೆ ಇದ್ದಾರೆ. ಸೊ ಅದರಿಂದನೂ ಕೂಡ ನಿಮಗೆ ಯೂಸ್ ಇದೆ. ಓಕೆನಾ? ಸೊ ನಮ್ಮ ವಾಟ್ಸಪ್ ಚಾನಲ್ ಅದ, ಟೆಲಿಗ್ರಾಮ್ ಗ್ರೂಪ್ ಅದ, ಲಿಂಕನ್ನು ವಿಡಿಯೋದ ಡಿಸ್ಕ್ರಿಪ್ಷನ್ ಬಾಕ್ಸ್ನಲ್ಲಿ ಕೊಡ್ತೀನಿ. ಸೊ ಅವುಗಳಿಗೂ ಕೂಡ ಬಂದು ಜಾಯ್ನ್ ಆದರೆ ಖಂಡಿತವಾಗಿ ನಿಮಗೆ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ವಿಡಿಯೋಗಳು ಏನಾಗ್ತಾವಪ್ಪ ಅಂದರೆ ಸಿಗ್ತಾವೆ. ವಿಡಿಯೋ ಹೇಗೆ ಅನಿಸಿತ್ತು ಅನ್ನೋದನ್ನು ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ. ನಾನು ಸಿಗ್ತೀನಿ.